द्याल त्याला चेक? प्रियंकाने पैशांची मदत केली? मला वाटलं नव्हतं प्रियंका तुझ्याजवळ इतके पैसे असू शकतात असं. गेले काही दिवस अस्मिता मॅडम खूप डिस्टर्ब आहेत. त्यांच्या सासरच्यांचं विशेषतः त्यांच्या नवऱ्याचं वागणं मला खूप विचित्र वाटलं. मी हळूहळू हर्षवर्धनांपासून सुद्धा दूर व्हायला हवं. मी माझ्या 2 मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये तुम्हाला 50% पार्टनर म्हणून घेतोय. हर्ष, दमलायस ना फार? मला माहिती आहे हर्ष, तू कामात स्वतःला खूप गुंतवून घेतलंयस. काही पर्याय नाही दुसरा. मी तुला दुसरं काहीही विचारणार नाही, कारण मला माहिती आहे तू परिस्थितीवर सूड उगवतोयस. पण हे सगळं कशासाठी हर्ष? अरे, मनाचा आनंद जर मिळत नसेल तर हे सगळं व्यर्थ आहे रे. मी हे सगळं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. पाणी दे मला. आणते. हे काय हर्ष, मला नकोत हे पैसे. अरे, सगळ्या गोष्टींची परतफेड अशी परतफेड नाहीये. ही नाही ना, परतफेड नाहीये असं नको बोलूस परत. बरं बाबा, तू चिडू नकोस ना असा. तू बैस, मी आलेच. सॉरी कशाबद्दल? तुम्ही काही मुद्दाम रजा घेतली नसणार, खात्री आहे मला. कशी आहे तब्येत आता? काय लागलं? मॅडम रडू नका प्लीज. हे घ्या पाणी घ्या. मॅडम, मॅडम पाणी प्या. मॅडम, मॅडम तुम्हाला पटत असेल तर तुम्ही मला सांगू शकता. कदाचित मी सर शाळेत जी चर्चा चालू आहे ती खोटी नाहीये सर.
माझं माझ्या नवऱ्याशी पटत नाही. खरं सांगायचं तर त्यांचंच माझ्याशी पटत नाही. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की मी 4 भिंतीत राहावं. माझं काउन्सिलिंग करणं, शिकवणं, रादर माझं घराच्या बाहेर पडणंच त्यांना पसंत नाही आहे. आणि संशयी स्वभाव तर इतका आहे. मी माहेरी जरी फोन केला तरी त्यांना असं वाटतं की मी माझ्या अस्मिता लाड, MABA गोल्ड मेडलिस्ट, आणि घरात पोतेऱ्या इतकीही किंमत नाहीये. कधी कधी वाटतं ना असं संपवून टाकावं स्वतःला. त्यानं काय होणार आहे? निदान माझ्यापुरता तरी हा प्रश्न संपेल. पण हे असले विचार हा त्यावरचा उपाय होऊ शकत नाही. मॅडम, तुम्ही सुशिक्षित आहात, सुजाण आहात. तुमचं जीवन असं संपवण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही. खंबीरपणे उभे राहा आणि अशी परिस्थिती निर्माण करा की ज्यामुळे पुन्हा त्याची असा अन्याय करण्याची हिंमत होणार नाही. स्वतःचा शेवट करून राक्षसी प्रवृत्तींचा विजय होऊ देऊ नका मॅडम. मला माहिती आहे हे सांगणं खूप सोपं आहे, पण प्रत्यक्षात करणं फार कठीण आहे. पण मी फक्त सल्ला देऊ शकतो. मी विचार केलाय सर. माझा निर्णय ठरलाय. माझ्या आईबाबांनी माझ्यावर केलेले संस्कार आणि माझं शिक्षण वाया जाऊ देणार नाही मी. बसा. मिस्टर हर्षवर्धन भोसले, मी इथं बसायला आलेलो नाही. एक गोष्ट मला नक्की कळली आहे मिस्टर हर्षवर्धन भोसले, की ज्या प्रोजेक्ट्समध्ये तुम्ही मला पार्टनर केलेला आहे ते सगळे प्रोजेक्ट्स रखडलेले आहेत. आणि हे जर असंच चालू राहिलं तर आपली भागीदारी फक्त कागदोपत्रीच राहील. खैरमोडे, ती प्रोजेक्ट्स लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करतोय. पण काही गोष्टींना वेळ हा लागतोच. भोसले साहेब, तुमचं ठीक आहे हो, पण तोपर्यंत मी काय करायचं? तुमची बाकीची प्रोजेक्ट्स पूर्ण करा. एकदा ही 2 प्रोजेक्ट सुरू झाली की तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टकडे लक्ष द्यायला वेळही मिळणार नाही खैरमोडे. मी ही दोन्ही प्रोजेक्ट्स पूर्णपणे तुमच्यावर सोपवणार आहे. जर मला तुमचं काम पटलं तर माझ्या पुण्या मुंबईच्या प्रोजेक्ट्समध्ये सुद्धा तुम्हीच असाल. मिस्टर हर्षवर्धन भोसले, स्वप्न विकणं हे तुम्हाला खूप छान जमतं, पण स्वप्न बघणं हे मला जमत नाही. विशेषतः इम्पॉसिबल ड्रीम्स. मिस्टर भोसले, फार तर मी महिनाभर वाट बघेन,
आणि त्यानंतरही ही प्रोजेक्ट सुरू झाली नाहीत तर मी काय करू शकतो हे तुम्हाला सांगायला नको. येतो मी. काय सुधाताई वाचतीयस? अगं ह्यांनी इतकी पुस्तकं ठेवलीत ना आणून वाचताना कसा वेळ जातो कळतच नाही. आणि ही पुस्तकं वाचताना इतकं आश्चर्य वाटतं म्हणून सांगू तुला. का? अगं ह्या शहरात राहणाऱ्या बायका, त्यांचे विचार, त्यांची संस्कृती किती बदलतेय. तुला आठवतंय आपली लग्न होऊन आपण या घरात आलो ना, तेव्हा आपण आई, सासूबाई, नणंदा ह्यांना किती दबून राहायचो. आताच्या मुली बंडखोर झाल्यात. स्वतःच्या हिमतीवर मोठमोठ्या कंपन्यांमध्ये अधिकार पदांवर कामं करतात. म्हणजे मॅनेजर्स, डायरेक्टर्स, ऑफिसर्स असं. फार कौतुक वाटतं मला. एक सांगू सुधाताई, हां, मलाही आवडलं असतं नोकरी करायला. आणि तुला जमलंही असतं. तुझ्यात आहे ती धडाडी. या जन्मी नाही, पण पुढच्या जन्मी मात्र मला करती सवरती बाई कर असं मी देवाला सांगणार आहे. अगं उमा, पण आत्ताही तू करती सवरती बाई आहेसच की घरातली. माझ्या आजारपणात माझं ह्यांचं मुलींचं किती करतेस तू. पहिल्यांदा थोडं टेन्शन आलं खरं. असं वाटलं की मला कसं काय जमणार आहे सगळं. पण सुरुवात केली करायला सगळ्यांचं, आणि मग आनंद वाटायला लागला. तुझं वाक्य आठवलं. स्वतःसाठी आपण नेहमीच करत असतो, पण दुसऱ्यांसाठी काही करण्यात एक वेगळाच आनंद असतो. शिवाय बरं नाही वाटत ग घरातलं असं कोणी आजारी असलं की. काय आहे ना, वाद घालायला, भांडणं करायला तब्येती धड पाहिजेत ना माणसांच्या. काय मयेकर सर, शिंदे सर, आभाराचं भाषण समजू नका, पण हे बोलायचं राहूनच गेलं होतं. प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी व्हायला हवी, म्हणून आज हिच्या आजारपणात तुम्हा दोघांची जी मदत झाली त्याबद्दल अगदी मनापासून मनपूर्वक आभार. सर, त्यात आभार कसले? एवढं तर करायलाच हवं. एवढंही कुणी कुणासाठी करत नाही. ऑपरेशनच्या वेळी तुम्ही पैसे जमा करण्याकरता खूप प्रयत्न केलात. शिंदे सर, तुम्ही हॉस्पिटलमध्ये आसावरीच्या पाठीशी उभे राहिलात. माझ्या पश्चात शाळा खूप चांगल्या तऱ्हेनं सांभाळलीत. आपल्यासाठी एवढं करणारे शिक्षक आपल्या सोबतीला आहेत, ही भावनाच केवढी तरी आधारपणाची. अर्थात त्यात नशिबाचा भाग असतोच. कुणाला जीवाला जीव देणारे मित्र भेटतात, तर कुणाला संकटकाळी अगदी अनोळखी माणसं सुद्धा देवदूतासारखी भेटतात. गुरुजी, माणसं जोडणं शिकावं ना, ते तुमच्याकडं. पण तरी सुद्धा तुमच्यासारख्या माणसांची साथ कुणाकुणालाच लाभते, आणि त्या एका बाबतीत मी खूप भाग्यवान आहे. नाही गुरुजी, खरं तर आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की तुमच्यासारख्या माणसाचा सहवास आम्हाला लाभला. तुमच्याकडून शिकलेल्या गोष्टी, मिळालेलं प्रेम, अनुभव आणि उत्तम विचार याच्या शिदोरीवर आम्ही अख्खं आयुष्य काढू शकतो. गुरुजी, कदाचित आजवरची ही माझी सर्वोत्तम गुंतवणूक आहे, ज्याच्या व्याजावर मी आयुष्यभर जगू शकेन. खैरमोडे सूर्यभानला वापरतोय.
हा सूर्यभान म्हणजे गुलाबरावांचा भाऊच ना? सूर्यभानची बॅकग्राऊंड क्रिमिनल आहे. म्हणूनच त्याला पार्टीत कोणी उभंही करत नाही. माणूस माथे फिरू आहे, पण म्हणूनच आपल्या कामाचा आहे. मग काय करायचं सर? इंग्रजांची रणनीती डिव्हाइड अँड रूल. खैरमोडे आणि सूर्यभानमध्ये सुरुंग पेरायचा. पण कसं सर? ते मी बघतो. नंदिनी, काय झालंय? तुम्ही अजूनही आसावरीला विसरला नाही आहात ना? मी म्हणाले ना, तुम्ही अजूनही तिला विसरला नाही आहात. म्हणूनच तुम्ही माझ्याशी तुम्ही माझ्याशी लग्नच करायला नको होतं. तुम्हालाही मानसिक त्रास होतोय. मी पसंत नसताना सुद्धा मनाविरुद्ध तुम्ही माझ्याशी लग्न केलं. आणि आता आयुष्यभर मनाविरुद्ध माझ्याशी संसार करायला लागणार. नाही नाही नंदिनी, असं नाही, असं खरंच नाहीये. नाही, मी तिच्या इतकी सुंदर नसेन, गुणीही नसेन, पण मी इतकी वाईट नाहीये हो. नंदिनी, नंदिनी, प्लीज 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 तू असं बोलू नकोस. प्लीज प्लीज तू बस ना. तू बस येते. बस बस. नंदिनी, नंदिनी, तू खूप चांगली आहेस, सुंदर आहेस आणि गुणी सुद्धा. फक्त माझ्या समाधानासाठी ना? नाही 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 नंदिनी, खरंच नाही. नंदिनी, माझं चुकलं. मी खूप अन्याय केला तुझ्यावर. पण आता नाही, आता नाही.
नंदिनी, जे घडलं ना ते ते तू मनातून काढून टाक. मीही सगळं पुसून टाकतो. नंदिनी, आजपासून, या क्षणापासून माझ्या आयुष्यात, मनात फक्त तू असशील. फक्त तू. हो नंदिनी, I mean it. सजना सजना